ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये हलकी फुलकी हालचाल होती. सर्वत्र कर्मचाऱ्यांची धावपळ आणि यंत्रांचे आवाज घुमत होते. दिया हातात फाईल घेऊन हळूहळू ऋषिकेश देशमुख यांच्या केबिनकडे चालली होती. तिचे हृदय इतक्या जोरात धडधड करत होते की असे वाटत होते की ती बाहेरच पडेल. दारापर्यंत पोहोचल्यावर तिने एकदम खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरून हलकासा दरवाजा नॉक केला. आतून ऋषिकेशचा निर्विकार आवाज आला. कम इन मिस दिया. दियाने दार उघडले. समोर तोच माणूस बसला होता ज्याच्या नजरेत कठोरपणा आणि आत्मविश्वास दोन्ही दिसत होते. त्याने दियाकडे पाहिले, नंतर समोरच्या फायली बघितल्या आणि म्हणाला, बोला, काय काम आहे? दिया थरथरत्या आवाजात बोलली, मला तुमच्याकडून 25 लाख रुपयांचे कर्ज हवे आहे सर. ऋषिकेशने मान वर केली. त्याच्या करड्या डोळ्यांमध्ये आश्चर्य आणि चीड दोन्हीही होते. 25 लाख? तुम्हाला कल्पना आहे का मिस दिया? ही लहान रक्कम नाही. दियाने नजर खाली केली आणि म्हणाली, मला माहीत आहे सर, पण माझी बहीण अंजलीचे लग्न आहे. सगळं ठरलं आहे, पण नवरदेवाच्या लोकांनी अचानकच एक कार आणि काही दागिन्यांची मागणी केली आहे. जर 2 दिवसात पैसे जमा झाले नाहीत तर लग्न मोडून जाईन. ऋषिकेश खिडकीकडे गेला आणि तिथे उभा राहिला. बाहेर पाऊस पडत होता आणि काचेवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज केबिनची शांतता आणखी खोलवर नेणारा होता. त्याने हळुवारपणे विचारले, आणि मी का देऊ तुम्हाला 25 लाख रुपये? सरांचे बोलणे ऐकून दियाचे डोळे अश्रूंनी भरून आले. ती म्हणाली की तुम्ही या माझ्या पगारातून दरमहा थोडे थोडे पैसे कापून घ्या सर, पण कृपया माझ्या बहिणीची इज्जत पणाला लागली आहे. ऋषिकेशने तिच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर ना उपहास होता ना सौम्यता, फक्त कठोर थंडपणा होता. तेवढ्यात दारावर ठोका पडला. 2 परदेशी गुंतवणूकदार आले होते. ऋषिकेश देशमुख हसून म्हणाला, तुम्ही सर्वजण मीटिंग रूममध्ये जा, मी 2 मिनिटात येतो. ते लोक बाहेर गेले. दिया तिथून बाहेर निघणार तेवढ्यात ऋषिकेश तिला म्हणाला, थांबा मिस दिया, तुमची भावना चांगली आहे, पण भावनेवर चालत नाही. जर मी प्रत्येकाची मदत करू लागलो तर कंपनी बंद होईल. त्याने घड्याळाकडे पाहिले आणि म्हणाला, आता तुम्ही जाऊ शकता, मीटिंगची वेळ झाली आहे. दियाने मान खाली घातली आणि बाहेर पडली. प्रत्येक पावलासोबत तिच्या आशा कोसळत होत्या. बाहेर पडता क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू ढाळले. तिला माहीत होते की आता फक्त अंजूचे लग्नच पानावर नव्हते, तर एका बापाची चिंता आणि एका बहिणीची असहाय्यता देखील पानाला लागली होती. दुसऱ्या दिवशी दिया पुन्हा केबिनच्या दारापाशी पोहोचली. यावेळी तिच्या डोळ्यांमध्ये आशेपेक्षा जास्त भीतीच होती. आतून ऋषिकेशचा आवाज आला, आत या. ती आत आली. हातात तीच फाईल होती. ऋषिकेश न पाहताच म्हणाला, काय आहे हे मिस दिया? काल तर स्पष्ट सांगितलं होतं की कंपनी कोणालाच लोन देत नाही. तेव्हा दिया खाली मान घालून म्हणाली, माफ करा सर, माझ्या अडचणीमुळे मला पुन्हा विचार करण्यास भाग पाडले. फक्त याच वेळेस माझी मदत करा प्लीज. ऋषिकेशने एक खोल श्वास घेतला आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. तो म्हणाला की तुम्हाला माहीत आहे का मिस दिया, 25 लाख रुपये ही लहान रक्कम नाही. तुमच्या 5 वर्षांच्या पगारातून वजा केले तरच ही रक्कम भरता येईल. दियाने त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात प्रश्न होता की इतका माणूस निर्दय असू शकतो का? ऋषिकेश हलकासा हसला आणि म्हणाला, आणि तुम्हाला वाटते का की तुम्ही इथे 5 वर्ष टिकाल? तो त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्याजवळ येऊन उभा राहिला, फक्त एका पावलाच्या अंतरावर. दियाला त्याच्या डोळ्यातला उपहास जाणवला आणि तिचे ओठ थरथरले. ऋषिकेशची नजर आता तिच्या चेहऱ्यावर खिळली होती, त्या गुलाबी ओठांवर जे हलक्या श्वासाने थरथरत होते. तो थंड आवाजात म्हणाला, चूक तुमची नाही मिस दिया. मध्यमवर्गीय लोकांना गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवण्याची सवयच असते. ऋषिकेशचे बोलणे ऐकून दियाचा चेहरा राग आणि लज्जेने लाल झाला. तिच्या डोळ्यातील आर्द्रता आता आगीत बदलली होती. ते पाहून ऋषिकेशची नजर एक क्षणासाठी थबकलीच. जणू काही अनोळखी भावनेने त्याला स्पर्श केला होता. दिया मंद आवाजात म्हणाली, आय एम सॉरी सर, मला माझ्या लायकीप्रमाणे मागणी करायला हवी होती. एवढे बोलून ती मागे सरकली.
तेवढ्यात तिच्या ओढणीची किनार ऋषिकेशच्या बुटात अडकली होती. काढण्याच्या प्रयत्नात तिची स्लीवच फाटली. दियाने तिचा उघडा खांदा पटकन हाताने झाकला. तिच्या डोळ्यात लज्जा आणि अस्वस्थता होती. ऋषिकेश काही बोलण्यापूर्वीच दोघांचे संतुलन बिघडले आणि ते एकत्रच जमिनीवर कोसळले. दियाची हलकी किंकाळी केबिनमध्ये प्रतिध्वनित झाली. ऋषिकेश तिच्यावर होता. त्याचा श्वास तिच्या मानेला स्पर्श करीत होता. दिया पूर्णपणे घाबरली. ऋषिकेशच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती, जणू काही तो स्वतःला रोखू शकत नव्हता. दिया घाबरत म्हणाली, सर प्लीज. दियाचा आवाज ऐकून ऋषिकेश शुद्धीवर आला. तो लगेच मागे सरकला. तेवढ्यातच दाराचा आवाज आला. दोघे मागे वळाले. समोर गुंतवणूकदार उभे होते. खोलीत पूर्ण शांतता पसरली. परदेशी महिला हसली आणि म्हणाली, ओ सॉरी, कदाचित आम्ही चुकीच्या वेळेस आलो. ऋषिकेश झटकन उभा राहिला. दियाने घाईघाईत आपली ओढणी सांभाळली. परदेशी पुरुष म्हणाला, मिस्टर ऋषिकेश देशमुख, या तुमच्या पत्नी आहेत का? दिया काहीतरी बोलणार तेवढ्यातच ऋषिकेश हसत हसत तिचा हात धरून म्हणाला, हो हो, ही माझी पत्नी आहे. फक्त थोडी नाराज आहे. मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. ऋषिकेशचे बोलणे ऐकून दियाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि रागाची मिश्रित भावना होती. गुंतवणूकदार हसत म्हणाले, ओ हाऊ स्वीट. ऋषिकेश हसून म्हणाला, तुम्ही लोक मीटिंग रूममध्ये जा, मी लगेच येतो. दार बंद झाल्यावर दियाने झटकन हात मोकळा केला आणि रागाने त्याला म्हणाली, तुम्ही सर्वांसमोर खोटे का बोलला? ऋषिकेश कठोर स्वरात म्हणाला, ज्या प्रकारे आपण त्या क्षणी जवळ होतो, जर मी काही बोललो नसतो तर सर्वांनी चुकीचा अर्थ समजला असता. तुझे काहीही बिघडले नसते, पण माझी इज्जत आणि कंपनीचे नाव दोन्हीही पणाला लागले असते. दिया थरथरत्या आवाजात म्हणाली, इज्जत गरिबाची असो वा श्रीमंतांची, डाग दोन्हीसाठी समान वेदनादायक असतो मिस्टर ऋषिकेश देशमुख. केबिनमध्ये शांतता पसरली. ऋषिकेशच्या डोळ्यात कठोरता होती, पण कुठेतरी आतल्या आत पश्चातापही जाणवत होता. तो दाराकडे जात म्हणाला, जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू या केबिनमधून बाहेर पडणार नाहीस. जर बाहेर गेलीस तर जबाबदारी तुझीच असेल. त्याने एक अंतिम नजर दियावर टाकली आणि बाहेर गेला. दारावरच्या गार्डला फक्त इतकेच सांगितले, कोणालाही आत येऊ देऊ नकोस. केबिन पुन्हा शांत झाली. दिया खुर्चीवर बसली. तिला समजत नव्हते की ती मदत मागण्यासाठी आली होती की आपल्या आयुष्याची सर्वात कठीण परीक्षा देण्यासाठी. ऋषिकेश बाहेर निघताच त्याने दियाच्या केबिनचे दार बंद केले. आता कोणीही तिला तिथून बाहेर जाऊन देऊ शकत नव्हते. दिया आता आपले अश्रू थांबवू शकत नव्हती. तुटून गेली होती. मजबुरी, गरज आणि परिस्थिती तिला इथपर्यंत घेऊन आली होती. ती फक्त मदत मागण्यासाठी आली होती त्या माणसाकडून, ज्याने आधीच तिला तिची लायकी आठवण करून दिली होती आणि आता ही संधी मिळाली होती. दरम्यान गुंतवणूकदार त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये व्यस्त होते. आम्हाला हा प्रोजेक्ट खूप आवडला सर. जर लंडनमध्ये असे रेस्टॉरंट्स उघडले तर भरपूर नफा होईल. ऋषिकेशच्या डोळ्यात अभिमानाने भरलेले हास्य होते. पण तेवढ्यात एक गुंतवणूकदार म्हणाला, आम्ही आत्ताच ही डील फायनल करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या पत्नीसह लंडनला यावे लागेल. 7 दिवसांनी आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आणि त्या विशेष प्रसंगी आम्ही ही डील सर्वांसमोर जाहीर करू इच्छितो. हे ऐकताच ऋषिकेशच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या उमटल्या. त्याने आपल्या धाडीवर हात फिरवत स्वतःवर नियंत्रण ठेवले. ही डील त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. कंपनीचा फायदा आणि परदेशी बाजारात ओळख दोन्ही पणावर होते. थोडा विचार करत ऋषिकेश हसत म्हणाला, नक्कीच, आम्ही दोघेही नक्की येऊ. हस्तांदोलन करून गुंतवणूकदारांना निरोप दिला आणि आपल्या ऑफिसकडे ऋषिकेश निघाला. ऑफिसमध्ये येताच त्याची नजर दियावर पडली. ओल्या लालसर डोळ्यांनी ती त्याच्याकडे बघत होती. ऋषिकेशने हळुवारपणे मान खाली घातली आणि म्हणाला, तुला पैशांची गरज आहे आणि मी तुला पैसे देण्यास तयार आहे. ऋषिकेशचे बोलणे ऐकून दियाचे डोळे ताडकन मोठे झाले. पण ऋषिकेश बोलायचा थांबला नाही. पण या बदल्यात या 7 दिवसात तुला माझी पत्नी बनावे लागेल.
असे कर्तव्य निभवावे लागेल जे एक पत्नी निभावते. दियाच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. ती रागाने म्हणाली, नको, मला असे पैसे नकोत ज्या बदल्यात मला माझी इज्जत विकावी लागेल. तुमचे पैसे तुम्हालाच लाभ. ऋषिकेशने गंभीरपणे तिच्याकडे पाहिले. जेव्हा ती जवळून जायला लागली, दियाचा सुगंध त्याच्या श्वासांना भिडला आणि पुन्हा एकदा तो ओढला गेला. त्याने कपाळावर हात फिरवत स्वतःला सावरले. ही मुलगी, तिची उपस्थिती, तिचा सुगंध त्याला अस्वस्थ करत होती. त्याला तिची जवळीक हवी होती, पण त्याचा मेंदू गोंधळलेला होता आणि बिझनेस डील गमावणेही त्याला मान्य नव्हते. दिया तिच्या घरी परत गेली. ऑफिसमध्ये जे काही झाले त्यानंतर ती तिथे एक क्षणही थांबू इच्छित नव्हती. घरात पाऊल टाकताच तिच्या आईच्या किंकाळ्या ऐकू आल्या. दिया धावली आणि जे दृश्य तिने पाहिले त्याने तिचे हृदयच थांबल्यासारखे झाले. तिची बहीण अंजू पेट्रोल अंगावर टाकून माचीस हातात घेऊन उभी होती. वडील बेबसपणे डोके खाली घालून रडत होते आणि आई ओरडत ओरडत तिला थांबवत होती. काय चाललं आहे? दिया ओरडली. अंजू जोरजोरात रडत म्हणाली, दीदी, उद्यापर्यंत गाडी आणि दागिन्यांसाठी पैसे दिले नाहीत तर ते लग्न मोडणार आहेत. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. त्यांच्याशिवाय जगू शकणार नाही. लग्न मोडले तर मी मरून जाईल. दियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बहिणीच्या हातातील माचीस, वडिलांचा बेबस चेहरा आणि आईची याचना, हे सर्व पाहून ती एका निर्णयावर आली होती. ती धावली, अंजूच्या हातातून माचीस सोडवली आणि रडत म्हणाली, काळजी करू नकोस, पैसे आहेत. सर्वजण आश्चर्यचकित होऊन बघू लागले. दिया म्हणाली, होय आई बाबा, पैसे आहेत. मी माझ्या कंपनीकडून कर्ज मागितलं होतं. आमचे सर खूप चांगले आहेत. त्यांनी लोन मान्य केलं आणि पुढच्या प्रोजेक्टसाठी मला टूरवर देखील घेऊन जाणार आहेत. उर्वरित कर्जाची रक्कम माझ्या पगारातून कापली जाईल. तुम्ही लोक काळजी करू नका, सगळं ठीक होईल. दियाने आपला थरथरता आवाज लपवत मुश्किलने हसण्याचा प्रयत्न केला. अंजू तिच्या मिठीत पडून जोरजोरात रडू लागली. वडील आणि आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. दियाने स्वतःचे अश्रू पुसले, पण तिच्या आईला काही कारण नसताना तिचे दुःखी डोळे बघून काही योग्य वाटले नाही. तू ठीक आहेस ना बाळ? आईने काळजीने विचारले. तेव्हा दिया हसून म्हणाली, हो ग आई, मी फक्त एक फाईल घरी विसरले होते. तीच घेण्यासाठी आले होते. तुम्ही शांत राहा. अंजूची काळजी घ्या. मी संध्याकाळपर्यंत परत येईन. तिने अंजूचे अश्रू पुसले, तिला मिठी मारली आणि स्वतःच्या खोलीकडे निघाली. आईच्या नजरांना टाळत खोलीत जाऊन ती मनसोक्त रडली. पुन्हा खोलीतून बाहेर पडताना तिच्या चालण्यात एक विचित्र जडपणा होता. जणू काही ती खूप दूरवरून चालत आली होती आणि आता थकून गेली होती. डोळ्यातील अश्रू मोत्यांसारखे वाहत होते. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिने दार ठोठावले. तिचे हात थरथरत होते. मनात तेच शब्द वारंवार घुमत होते, 7 दिवसांसाठी माझी पत्नी हो. तो क्षण तिला एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नव्हता. आतून आवाज आला, येस, कम इन. हा तोच आवाज होता ज्याने तिची झोपच उडावली होती. दिया मान खाली घालून आत आली आणि त्याच्या टेबलजवळ येऊन उभी राहिली. ऋषिकेशच्या डोळ्यांमध्ये विजयाचा अभिमान होता आणि तो पाहणे दियासाठी अत्यंत कठीण होता. तिने नजर खाली घातली आणि अडखळत्या आवाजात म्हणाली, मी तयार आहे. मला तुमची अट मान्य आहे. दियाचे बोलणे ऐकून ऋषिकेशच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटले. तो उठला आणि थंड आवाजात बोलला, जेव्हा तू इतक्या खात्रीने नाही म्हणून गेली होतीस तेव्हा वाटलं होतं की तू इतरांसारखी नाहीस, पण आता असं वाटतं की मी चुकलो होतो. तो पुन्हा खुर्चीवर बसला. बोटांनी पेन फिरवत म्हणाला, मी पुन्हा सांगतो, तुला माझ्यासोबत 7 दिवसांच्या टूरवर जावं लागेल. सर्वांसमोर माझी पत्नी बनून. या दिवसात ते सर्व काही निभावावं लागेल जे एक पत्नी निभावते. दियाच्या डोळ्यातून अश्रू ढाळले. म्हणाली, मला मान्य आहे. फक्त मला 25 लाख रुपये आत्ताच हवे आहे आणि परवा रात्रीपर्यंत वेळ. ऋषिकेशने तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिले.
नंतर म्हणाला, ठीक आहे. त्याने चेकबुक काढले, रक्कम लिहिली आणि सही केली. हा घे. त्याने चेक तिच्याकडे सरकवला आणि म्हणाला, पण जर तू तुझ्या वचनापासून मागे हटलीस तर? दियाने त्याचं वाक्य तोडून म्हटलं, तर त्याच्या परिणामाची जबाबदारी माझी असेल. मिस्टर ऋषिकेश देशमुख, मी वचन देते, मी मागे हटणार नाही. तिने चेक घेतला, नजर खाली घातली आणि त्याच्याकडे पाहिल्याशिवायच तिथून निघून गेली. ऋषिकेश खुर्चीवर आरामात बसला. तिची जाणारी सावली बघत राहिला. त्याला माहीत होतं की या डीलसाठी त्याला या मुलीची गरज होती आणि कदाचित या 7 दिवसात त्याच्या आत असलेली ती अस्वस्थताही संपणार होती. 2 दिवसानंतर दिया एक आलिशान खोलीत बसली होती. लाल लेहेंग्याची किनार समेटत ती स्वतःच्या हाताच्या रेषा बघत होती. जणू काही त्या रेषांमध्ये स्वतःच्या येणाऱ्या दिवसांचा शोध घेत होती. काजळाने सजलेले डोळे आता फिके पडले होते आणि चेहऱ्यावर फक्त एक मौन चमकत होती लाचारीची. काही तासांपूर्वीच तिने आपल्या बहिणीची पाठवणी केली होती. आईचे अश्रू पुसले होते आणि आता स्वतः कोणत्या तरी अनोळखी नात्याची नवीन नवरी बनून बसली होती. दार उघडले. ऋषिकेश आत आला. पांढऱ्या शर्टचे बटन उघडलेले, विखुरलेले केस आणि डोळ्यांमध्ये तीच गहरी छाप जी त्याच्या प्रत्येक शब्दातून झळकत असे. तो जवळ आला आणि बेडच्या काठावर बसला. त्यावेळी दियाचे हृदय जणू वादळात उडणाऱ्या पानासारखे थरथरले. ऋषिकेशची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. नवरीच्या वेशात सजलेली ती मुलगी, लाल लिपस्टिकने सजलेले ओठ, डोळ्यांमध्ये चमकणारी आर्द्रता आणि चेहऱ्यावर भीतीची झळाळी. तो काही काळ तिला बघतच राहिला. नंतर हळुवारपणे पुढे झुकला, तिचा हात धरला आणि एका झटक्यात तिला स्वतःकडे ओढून घेतले. दिया जणू काही वादळाच्या झुळकात वाहून गेली. ती जोरात ऋषीच्या छातीवर आदळली आणि त्याच्या हृदयाचे ठोके तिच्या कानापर्यंत पोहोचले. ऋषी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, तुला माहीत आहे ना, तू किती सुंदर आहेस. तुला बघता क्षणी माझ्यात काहीतरी वितळू लागते. त्याने तिच्या मानेजवळ आपला चेहरा नेला. त्याच्या उबदार श्वासाने दियाच्या त्वचेला स्पर्श केला आणि तिच्या शरीरात एक शिरशिरी उठली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, कृपया दूर राहा. दियाने आपले थरथरते हात ऋषीच्या खांद्यावर ठेवले आणि स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड सैल झाली नाही. तिला माहीत होते की हा तोच माणूस आहे ज्याच्याशी तिने एका अटीवर नाते जोडले होते आणि त्या अटीमध्ये हा हक्कही समाविष्ट होता. ऋषी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, जर तू या नात्याच्या अटी मान्य केल्या होत्या तर आता तू मागे हटू शकत नाहीस. तुझे वचन तुला पाळावंच लागेल. दियाच्या पापण्या नमल्या. पुढच्या क्षणी तिने स्वतःला बेडवर पडलेले अनुभवले. ऋषीचा चेहरा तिच्या जवळ झुकला होता. त्याच्या डोळ्यांमध्ये इच्छेची आग होती आणि स्वरात एक विचित्र शांतता होती. तुझ्या आधी कोणी मला अशा प्रकारे स्वतःकडे ओढले नव्हते. दिया, तू वेगळी आहेस. तुझ्यामध्ये काहीतरी जादू आहे जे मला थांबवू शकत नाही. तो झुकला आणि त्याच्या ओठांनी तिचा चेहरा स्पर्श करू लागला. दियाने डोळे मिटून घेतले. तिचा श्वास जोरात चालला होता. हृदय अंधाधुंद धडधड करत होते. जेव्हा तिने स्वतःच हे नातं मान्य केलं होतं तर आता या जवळीकला कसा नकार देणार होती. तिने स्वतःला परिस्थितीच्या स्वाधीन केलं. खोलीत काही वेळाने शांतता पसरली. सकाळी ऋषिकेशने डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिले की ड्रेसिंग टेबल समोर उभी असलेली दिया आपले ओले केस टॉवेलने पुसून घेत होती. काल रात्रीचा प्रसंग अजूनही त्याच्या मनात घुमत होता. त्याच्या हृदयात एक विचित्र अस्वस्थता होती. ही भावना होती की काहीतरी खोल जोड तो स्वतःच समजू शकत नव्हता. त्याची नजर दियाच्या ओल्या केसांवर आणि कोमल चेहऱ्यावर अडकली. दियाला त्याची नजर जाणवली आणि तिने वळून बघितले. तो तिला अशा प्रकारे बघत होता की जणू पुन्हा सर्व काही पुनरावृत्ती करायची आहे. दियाच्या गालावर हलकी लाली पसरली. काल रात्रीचे क्षण जणू तिच्या डोळ्यांसमोर फिरू लागले. तिने नजर खाली घातली पण तिच्या पापण्या आणि ओठ सर्व काही बोलत होते. ती मंद आवाजात म्हणाली, मी तयार होत आहे. ऋषिकेश काहीच बोलला नाही. फक्त बेडवरून उठला आणि बाथरूमकडे निघाला. दार बंद झाल्यावर दियाने आरशात स्वतःकडे पाहिले. ती डोळे पुसत मनातल्या मनात म्हणाली, मी का विसरले की मी कोणाची तरी फक्त एक इच्छा आहे.
तिने हलकी गुलाबी लिपस्टिक लावली, केस बांधले आणि इतक्यातच ती अत्यंत सुंदर दिसू लागली. ती बेडच्या काठावर बसून ऋषीची वाट पाहू लागली. जसा तो बाहेर आला, दियाच्या नजरा त्याच्यावरच राहिल्या. खरंच ऋषिकेश रूप आणि आकर्षण याचे जिवंत उदाहरणच होता. दियाचे हृदय जोरजोरात धडकू लागले आणि तिने लाजून नजर खाली घेतली. तेवढ्यात ऋषिकेश म्हणाला, मला वाटते की तू लग्नाला फार गंभीरपणे घेतलेले नाहीस. असे बोलत ऋषिकेश आरशासमोर उभा राहून हाताला घड्याळ लावत होता. म्हणाला की पत्नी होण्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये हे देखील समाविष्ट आहे की तू माझ्यासाठी नाश्ता बनवतेस, माझे कपडे पॅक करतेस, फक्त आरशासमोर बसून राहत नाहीस. दियाने काही न बोलता हळुवारपणे कपाट उघडले आणि त्याचे कपडे पॅक करू लागली. ऋषीची नजर तिच्यावरच होती. तिच्या प्रत्येक हालचालीत एक मृदुता होती जी ऋषीच्या आत काहीतरी बदलत होती. कपडे पॅक केल्यानंतर दिया खोलीच्या बाहेर आली. तिला माहीत होती की ऋषिकेश तिला त्याच्या घरी घेऊन जाणार नाही, आणि जाणार तरी का? ती फक्त 7 दिवसांची तर त्याची पत्नी होती. तरीही तिचे मन वारंवार प्रश्न विचारत होते. जेव्हा सर्व काही माहीत होते तेव्हा या वेदना का होत होत्या? त्या मोठ्या फार्म हाऊसमध्ये त्यांच्याशिवाय कोणीही नव्हते. दियाने स्वतः नाश्ता बनवला, ट्रे सजवला आणि खोलीत आली. ऋषी एका बाजूला उभा होता, मोबाईलमध्ये व्यस्त होता. ती शांत स्वरात म्हणाली, नाश्ता तयार आहे. ऋषीने मोबाईलमध्ये बघतच उत्तर दिले, तयार हो, पुढच्या 1 तासात फ्लाईट आहे. दियाने मान हलवून उत्तर दिले, मी तयार आहे. ऋषीने तिच्याकडे पाहिले. डोक्यापासून पायापर्यंत नजर फिरवत म्हणाला, तू या कपड्यात माझ्यासोबत जाणार आहेस? लक्षात ठेव, तू ऋषिकेश देशमुखची पत्नी आहेस, या शहरातील सर्वात चर्चित बिझनेसमॅनची पत्नी. फक्त 7 दिवसांसाठीच का होईना. या दिवसांमध्ये तू साधे कपडे घालणार नाहीस, कारण ते माझ्या स्टेटसला शोभत नाहीत. त्याचा स्वर सामान्य होता, पण दियाला असे वाटले की त्याने तिच्या स्वाभिमानाला बोट लावले होते. तिने हाताची मूठ दाबली आणि काही न बोलता त्याच्याकडे पाहिले. डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होती. दियाने रागाने त्याच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाली, माझा पोशाख तुमच्या स्टेटसशी जुळतो की नाही याने मला काही फरक पडत नाही. करारात कुठेही असे लिहिले नाही की तुम्ही माझ्या कपड्यांवर बंदी घालाल किंवा मी तुमचे प्रत्येक सांगणे मान्य करण्यास भाग पाडली जाईल. मी फक्त तुमची पत्नी म्हणून माझे कर्तव्य पार पाडण्यास सहमती दर्शवली होती, त्यापेक्षा अधिक काहीच नाही. तिचे शब्द ऐकून ऋषी काही क्षण मौन राहिला. नंतर त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित उमटले. तो तिच्याकडे वाटचाल करू लागला. तेव्हा दियाने अजाणतेपणे मागे पाऊल टाकले, पण पुढच्या क्षणी ऋषीने तिचे मनगट धरले आणि झटक्यात स्वतःकडे ओढून घेतले. दिया त्याच्या छातीवर आदळली. ऋषी थंड आवाजात म्हणाला, करारात लिहिलेले असो वा नसो, आता तू प्रत्येक गोष्टीत माझ्या अधीन आहेस. या 7 दिवसात तू काय घालशील, कोणाशी बोलशील, काय करशील, सर्व काही माझ्या मर्जीनेच होईल. दियाने त्याच्या पकडीत स्वतःला सावरत दबवलेल्या आवाजात म्हटले, तर ही गोष्ट तुम्ही मला तेव्हाच सांगायला हवी होती जेव्हा तुम्ही करारावर सही करत होता. जेव्हा मी माझी बहीण अंजूचे लग्न वाचवण्यासाठी ही अट मान्य केली आहे, याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या प्रत्येक हुकमाची गुलाब बनून राहील. तिचे असे बोलणे ऐकून ऋषीच्या डोळ्यात रागाची चमक दिसली. तो झुकला आणि तिच्या आणखी जवळ आला आणि म्हणाला, 25 लाख रुपयांच्या बदल्यात इतके तरी करावेच लागेल. जसा त्याने तिचा केस घेण्याचा प्रयत्न केला तसा दियाने झटक्यात त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला थांबवले. ऋषीच्या डोळ्यात आता राग स्पष्टपणे झळकत होता. दिया म्हणाली, काहीही झाले तरी मी माझ्या स्वतःच्या तत्वांना मोडणार नाही. मी असे भडक आणि दिखाऊ कपडे कधीच घालणार नाही. माझी एक मर्यादा आहे आणि मी ती ओलांडू शकत नाही. तिचे डोळे आर्द्र झाले होते, पण तिचा स्वर कठोर होता. ऋषीने दात खडे खाल्ले आणि तिच्यापासून दूर झाला. काही पावले मागे टाकली, पुन्हा वळाला आणि तिची हनुवटी धरून म्हणाला, आजपासून मला माझ्या नावाने बोलवू नकोस. त्याचा स्वर कठोर होता. हे बोलून तो खोलीतून बाहेर पडला. तो जाताच दियाने एक दीर्घ श्वास घेतला. थोड्या वेळाने 2 मुली तिच्या खोलीत आल्या. त्यांच्या हातात विविध प्रकारचे सलवार सूट होते. सिया त्या कपड्यांकडे बघतच राहिली. ती त्या माणसाचा एक पैसाही स्वतःवर खर्च करू इच्छित नव्हती, पण मजबुरी होती. ऋषी आधीच घराबाहेर पडला होता आणि तिला फक्त एवढेच सांगितले होते की तो बाहेर कारमध्ये वाट पाहत आहे.
दियाने मन मारून हलका गुलाबी रंगाचा सूट परिधान केला. त्या मुलींनी तिचे केस केले आणि हलकासा मेकअप केला. दिया आरशासमोर उभी होती. एक साधेपणाने भरलेली सुंदरता, ज्यात काहीही दिकाऊपणा नव्हता. तरीही नजर थांबवून ठेवणारी ती ओठ चावत बाहेर पडली. ऋषी कारमध्येच बसला होता, हातात मोबाईल आणि डोळ्यात अस्वस्थता. त्याला वाट पाहायला आवडत नव्हते. तो दार उघडणारच होता, तेवढ्यात त्याची नजर दारातून बाहेर येणाऱ्या दियावर पडली. त्याचे पाऊल थांबले. ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर दृश्याला पाहून डोळे थबकतात, तसेच तो दियाला पाहून थांबला. गुलाबी रंग तिच्यावर अशा प्रकारे उठून दिसत होता, जणू काही तो तिच्यासाठीच बनवलेला असेल. ऋषीचा श्वास काही क्षण थांबल्यासारखा झाला. मग त्याने स्वतःला झटकून दिले आणि सरळ बसला. दिया जाऊन त्याच्या शेजारी बसली. तिने एक क्षण त्याच्याकडे पाहिले. पांढऱ्या शर्टमध्ये कारच्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात त्याचा चेहरा आणखीनच चमकदार दिसत होता. दियाच्या मनात असाच एक विचार आला. पांढरा रंग जणू काही त्याच्यासाठीच बनवलेला आहे. आणि इकडे ऋषी विचार करत होता, गुलाबी रंग कदाचित या मुलीसाठीच बनवलेला आहे. दोघांनीही ही गोष्ट एकमेकांना सांगितली नाही, पण मनातल्या मनात दोघेही हसले. थोड्या वेळाने दिया हलक्या आवाजात म्हणाली, इथून पुढे माझ्यासाठी इतके महागडे कपड्यांची तरतूद करू नका. माझ्याकडे काही कपडे आहेत ज्यात मी बहुधा आपल्या दर्जाच्या बरोबरीची दिसणार नाही, पण लाजिरवाणाचे कारणही बनणार नाही. ऋषीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. तिच्या जागी कोणी दुसरी मुलगी असती तर बहुधा हीच संधी सापडल्यावर महागड्या गोष्टी मागून घेतल्या असत्या. पण दिया वेगळी होती. तिच्या साधेपणात एक विचित्र अभिमान होता. ऋषी हसून म्हणाला, हे माझ्याकडून कोणते उपकार नाहीत. दिया, मला असे नको की लोकांनी म्हणावं की ऋषिकेश देशमुखची पत्नी कोणापेक्षा कमीच आहे. मी कोणालाही ही संधी देणार नाही की ते माझ्या नावावर बोट दाखवू शकतील, भले तू फक्त 7 दिवसांसाठीच माझी पत्नी का असेना. दिया मध्येच तोडून त्याला म्हणाली, मला माहीत आहे मी फक्त 7 दिवसांची तुमची पत्नी आहे. वारंवार सांगण्याची गरज नाही. मला आपली पत्नी होण्याची इच्छा नाही आणि नाही हे नाते आयुष्यभर टिकवण्याचा मनसुबा. ऋषीने तिच्याकडे पाहिले. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो थंड आवाजात म्हणाला, चांगलेच आहे. या डील नंतर जेव्हा तुझ्या डोक्यातील हा अहंकार उतरेल तेव्हा मी तुला मुक्त करेन. दियाने त्याचे शब्द ऐकले आणि हाताच्या मुठी दाबल्या. ऋषीने ओठांवर बोट ठेवून आपले हसू लपवले. तो विचार करत होता, ही मुलगी जितकी नकार देते तितकीच हृदयात रुजत जाते. दिया खिडकीकडे बघून डोळे मिटून बसली होती. विमान उड्डाण करणार होते आणि तिने मनात एक प्रार्थना केली, काश हा प्रवास फक्त 7 दिवसांचा नसता. विमान हळूहळू रनवे सोडून आकाशात चढू लागले. खाली शहर छोट्या छोट्या दिव्यांप्रमाणे चमकत होते. दिया आपल्या सीटवर बसून खिडकीकडे झुकली होती आणि मनात म्हणत होती, 7 दिवस, फक्त 7 दिवस दिया. ऋषी मागच्या सीटवर झुकला होता. त्याचे डोळे सतत दियावर होते. त्याचा चेहरा थंड आणि गंभीर होता, पण डोळ्यात हलका उबदारपणा आणि अस्वस्थता झळकत होती. दियाने एक खोल श्वास घेतला आणि विचार करू लागली की तिचे हृदय इतके वेगाने का धडधड करत आहे आणि ही विचित्र अस्वस्थता का आहे. ही प्रवासाची उत्सुकता आहे की ऋषीच्या सानिध्याचा परिणाम आहे, ती समजू शकत नव्हती. ऋषी हळुवारपणे म्हणाला, दिया, काळजी करू नकोस. फक्त 7 दिवस. त्या दरम्यान तू माझी दिया आहेस आणि उर्वरित सर्व काही तुझ्या हेतूंवरच अवलंबून आहे. दियाने मान हलवून उत्तर दिले, मला माहीत आहे, पण हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे. मी अजूनही विचार करत आहे की मी हा मार्ग का निवडला. ऋषी हसत म्हणाला, तू हा मार्ग निवडला आहे. हा कठीण आहे, पण या 7 दिवसात तुला माझ्या जगाचा एक भाग दिसेल आणि कळेल की मी कोणत्या प्रकारचा माणूस आहे. दियाने नजर खाली घातली. तिच्या आत भीती, उत्सुकता आणि आकर्षण यांची मिश्रित भावना होती. विमान ढगांना स्पर्श करत उंचावत होते. खालचे जग छोट्या बिंदूंमध्ये बदलत होते. दियाने खिडकीवर हात ठेवत म्हटले, 7 दिवस मला स्वतःला सांभाळावे लागेल. ऋषीने मागून तिच्याकडे पाहिले. डोळ्यात ती चमक होती जी एखाद्या खेळातील विजयाची अपेक्षा दर्शवते. त्याला माहीत होते की या 7 दिवसात दिया फक्त अटींसह पत्नी राहणार नाही, तर हृदयातील काही बंधनेही सैल होतील. दियाने डायरी काढली आणि नोट्स लिहिण्यास सुरुवात केली. प्रत्येक पानावर भीती, धैर्य आणि तिच्या मर्यादांचा हिशोब लिहिला होता.
ऋषीने पाहिले आणि विचार केला, ही मुलगी वेगळी आहे. इतके सामर्थ्य आणि साधेपणा तिच्यात कसा आहे? विमानाचे दिवे हळूहळू लंडनच्या प्रकाशात बदलत होते. शहरावर उतरताना दियाने सीट बेल्ट घट्ट बांधला. तिचे हृदय वेगाने धडधड करू लागले. तिला माहीत होते की ही फक्त सुरुवात आहे. 7 दिवसात ती केवळ ऋषीचे जगच पाहणार नाही, तर तिच्या स्वतःच्या हृदयाचा आणि स्वप्नांचा सामनाही करेल. ऋषीने तिच्याकडे पाहिले आणि फक्त एकदाच हसला. ते हसू दियाच्या हृदयात हलकासा उबदारपणा सोडून गेले. प्रवासादरम्यान दियाने ऋषीच्या हाताला आरामदायी उशी समजून डोळे मिटून ठेवले. ऋषीने तिला थोपटत शांत केले होते. जेव्हा विमान जमिनीवर उतरले तेव्हा दिया उत्साहाने आजूबाजूला बघू लागली. मिस्टर रॉबिन आणि त्यांची मुलगी रीना त्यांचं स्वागत करायला आले होते. ते सर्व त्यांच्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये बसून कॉफी पित होते. ऋषीने त्यांना थांबण्यास नकार दिला होता, पण त्यांनी आग्रह केला होता. रीनाने उत्सुकतेने विचारले, दिया, तुमचे लव्ह मॅरेज आहे का? आणि ऋषी बोलण्याआधीच दियाने उत्तर दिले, आमचे लग्न आमच्या स्वतःच्या निवडीचे आहे. ऋषीने रागाने दात चावले आणि दियाकडे टक लावून पाहिले. हे पाहून दियाने लज्जित होऊन मान खाली घातली. तिने सांगितले की ती कॉलेजच्या दिवसांपासून ऋषीला ओळखते आणि तेव्हापासूनच तिने त्याच्या हृदयात जागा केली होती. ऋषीने खोल बिरून विचारले, दिया, तू माझ्यावर प्रेम करतेस का? आणि ते प्रेम आजपर्यंत कमी नाही झाले का? दियाने हलकंसं हसून उत्तर दिले, मी आजही पहिल्या दिवसाप्रमाणेच अमर्याद प्रेम करते. दियाने मान खाली घालून गंभीरपणे सांगितले. ऋषीची पकड तिच्या कमरेभोवती अजून मजबूत झाली. त्याला माहीत होते की हे खोटे खोटे प्रदर्शन फक्त वेळेची गरज होती. सत्य नव्हते, ही वास्तविकता नव्हती. तरीही त्याचे हृदय वेगाने धडधड करत होते. मिस्टर रॉबिन वेळेचा विचार करून आपल्या जागेवरून उठत म्हटले, आता माझा विचार आहे की आपण आपल्या गप्पा थांबवल्या पाहिजेत. बराच वेळ झाला आहे. तुम्ही लोक आराम करा. सकाळी भेटूयात. ऋषीने होकारार्थी मान हलवली. ते दोघे नोकरांच्या मागोमाग चालत गेस्ट रूममध्ये पोहोचले. खोलीत येताच दियाने एक दीर्घ श्वास घेतला. तिने खोलीवर एक नजर टाकली आणि बाथरूमकडे जाणार तेवढ्यात ऋषीने तिचे मनगट धरून तिला भिंतीकडे ढकलले. दिया भीतीने त्याच्याकडे बघू लागली. ऋषी रागाने दात चावत गुरगुरला, तुझ्यामुळे त्यांना आता शंका आली असती की आपण कराराने बांधलेले जोडपे आहोत. आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. दिया सुद्धा त्याच टोनमध्ये म्हणाली, माझी काही चूक नाहीये. तुम्ही आधीच सांगितले असते की असे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात तर मी स्वतःला तयार ठेवले असते. दियाने तिचा हात त्याच्या पकडीतून मोकळा करण्याचा प्रयत्न केला. ऋषीच्या चेहऱ्यावरील ताण अचानक सैल झाला. त्याने दियाच्या सरोवरसारख्या डोळ्यात पाहिले आणि हळुवारपणे विचारले, तू म्हणालीस की तू माझ्यावर प्रेम करतेस? दियाला विरोध करण्याचे मन झाले, पण तिचे हृदय वेगाने धडधड करू लागले. हा फक्त एक खोटेपणा होता, जो त्यांच्या लग्नाची सत्यता इतरांपर्यंत पोहोचू नये म्हणून बोलले गेले होते. दिया त्याची नजर टाळत म्हणाली, तुम्ही देखील भावना व्यक्त केल्या होत्या. ऋषी यावर काहीच बोलला नाही. फक्त स्वतःला खोलीच्या एका कोपऱ्यात झोकून दिले आणि जमिनीवर पडला. दिया जाणत होती की त्याचे उत्तर असेच असेल. तरीही तिने तिच्या डोळ्यांच्या कडा पुसत नाक वाकडे केले आणि ऋषीकडे पाहिले आणि बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने जेव्हा ती बाहेर आली तेव्हा ऋषीला तसेच पडलेले पाहून तिने मान हलवली. पुढे जाऊन तिने काळजीपूर्वक त्याचे बूट काढले आणि जमिनीवर ठेवले. मग तिने त्याचे जड शरीर अतिशय कष्टाने सरळ केले आणि पलंगावर योग्य रीतीने झोपवले. अय्यो, माहीत नाही काय खातो, हत्तीसारखं वजन आहे. दियाने तिच्या कमरेवर हात ठेवून बडबड केली. झोपेचे नाटक करणाऱ्या ऋषीच्या कानापर्यंत ही बडबड थेट पोहोचली आणि एक ओठांवर हसू झळकले आणि लगेच अदृश्यही झाले. दियाने त्याच्यावर ब्लँकेट टाकले आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. ती अजून ब्लँकेट स्वतःवर ओढतच होती की ऋषीने त्याचे अर्धे वजन तिच्यावर टाकले आणि त्याची मान तिच्या मानेत लपवली. दियाचा श्वासच अडकला. तिने चेहरा फिरवून ऋषीकडे पाहिले. ज्याचा चेहरा तिच्या मानेत लपलेला होता त्याचा श्वास तिच्या मानेवर उष्णता पसरवत होता. दिया धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज तिच्या कानांमध्ये ऐकत राहिली आणि तिने डोळे मिटून घेतले. दुसरीकडे ऋषीने तिच्या मानेत तोंड लपवून चंदनासारखा सुगंध आपल्या श्वासात भरून घेतला आणि गाढ झोपेत निजला.
सकाळची वेळ होती. ऋषी मिस्टर रॉबिनसोबत पुलाच्या काठावर उभा होता आणि त्यांच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलत होता. तेवढ्यात दिया रीनासोबत हसत खेळत आली. सकाळी उठल्यावर ऋषी खोलीत नव्हता. थोड्या वेळाने रीना देखील तिच्या खोलीत आली आणि दोघी बाहेर आल्या. दियाचे लक्ष ऋषीवरच होते, जो कॉफीचा मग पकडून मान खाली घालून मिस्टर रॉबिनशी बोलत होता. इतक्यात हाय हिल्सच्या सँडलमुळे दियाचा पाय वळला आणि ती स्वतःला सांभाळू शकली नाही आणि थेट पुलात जाऊन पडली. दियाला पुलात हातपाय मारताना पाहून रीना ओरडली. ऋषीने तिची किंकाळी ऐकून वळून पाहिले, पण त्यापूर्वीच तो काही करू शकला असता. त्यापूर्वीच डेव्हिड, मिस्टर रॉबिनचा मुलगा, 20 गतीने दियापर्यंत पोहोचला. काही क्षणातच दियाचे ओले शरीर डेव्हिडच्या हातात होते. हा देखावा पाहून ऋषीला आपल्या संपूर्ण शरीरात मुंग्या रेंगाळल्यासारखे वाटले, जणू कुणी त्याच्या अस्तित्वावरच आग लावली होती. डेव्हिडने दियाला पुलाबाहेर उभे केले. त्याचा पुढे आलेला हात दियाच्या गालाला स्पर्श करण्यापूर्वीच ऋषी बाणाच्या गतीने त्यांच्या दरम्यान आला. माझ्या दियापासून दूर राहा, असे म्हणत ऋषीने डेव्हिडचा हात झटकून दूर केला आणि थंड दबलेल्या रागात गुरगुरला. दियाने एकदम खोल श्वास घेत त्याच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा आवश्यकतेपेक्षा जास्त थंड आणि लाल होता. बचाव केल्याबद्दल तिने हसून डेव्हिडचे आभार मानले. तिचे हसू जणू जळत्या आगीत तेल ओतल्यासारखेच ठरले. ऋषीने जबडा कडक करून तिच्याकडे पाहिले आणि पुढच्या क्षणी त्याने तिला हातात उचलले आणि खोलीकडे निघाला. ऋषीचा चेहरा पाहून दियाने मौन राहणे पसंत केले. डेव्हिड हसत हसत त्याच्या वडिलांच्या मिस्टर रॉबिनच्या बाजूला गेला. खोलीत येताच ऋषीने दियाला बेडवर झोपवले. तिच्या जवळ झुकताना तो अतिशय जवळ आला आणि पूर्ण ताकदीने बेडवर मुक्का मारत गुरगुरला. तुला परक्या माणसांच्या हातात पडायची खूप आवड आहे? दियाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, तुमचं डोकं खराब झालंय का? माझ्यापासून दूर राहा. अविश्वास आणि रागाने भरलेली तिने त्याच्या छातीवर धक्का दिला. ऋषी वेडसरपणाच्या मर्यादेपर्यंत संतप्त झाला आणि तिची हनुवटी आपल्या पकडीत पकडली म्हणाला, माझं डोकं खरंच खराब झाले. जी मुलगी 25 लाखासाठी माझी बायको बनू शकते, ती पैशाच्या लोभात ओले कपडे घालून कोणत्याही माणसाच्या हातात. ऋषीला त्याचे वाक्य पूर्ण करण्याची संधीच मिळाली नाही, कारण दियाची जोरदार चपराक त्याच्या गालावर पडली होती. एक तीव्र जळजळ त्याच्या शरीरात प्रत्येक नसात पसरली. दिया ओल्या आवाजात ओरडून त्याची कॉलर पकडत म्हणाली, इतकंच समजा की मी तुमची बायको आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करत आहात. ऋषीने जबडा कडक केला आणि तिच्याकडे पाहिले. म्हणाला, माझी बायको ओल्या कपड्यात त्या परक्या माणसाच्या हातात होती आणि मी ते बघत बसू का? तिने त्याची दोन्ही हाताने कॉलर पकडली आणि रागात म्हणाली, मी बुडत होते. त्या माणसाने माणुसकीच्या नात्याने मला वाचवलं. खरं तर तुम्हीच यायला हवं होतं, पण तुम्ही आला नाही आणि आता तुम्ही मला 25 लाखाचा टोमणा देत आहात. जर मी पैशांच्या मागे धावणारी असते तर आत्तापर्यंत कितीतरी पैसे तुमच्याकडून घेतले असते. मी फक्त माझी बहीण अंजूच्या हुंड्यासाठी 25 लाख रुपये घेतले होते आणि 7 दिवसांसाठी मी स्वतःला तुम्हाला समर्पित केले. ऋषीच्या डोळ्यातील लालसरपणा आणखीनच वाढला. दियाचा रडका चेहरा त्याला पाहावत नव्हता. जेव्हा त्याला सत्य कळले तेव्हा आपल्या शब्दांची आठवण झाल्यावर त्याला स्वतःलाच शिक्षा करायची इच्छा झाली. ऋषीने आपल्या हाताने कॉलर सोडवून घेतली आणि जोरात पावले टाकीत खोलीतून बाहेर पडला. ऋषी गेल्यानंतर दियाने तिचे ओले डोळे पुसले आणि व्यवस्थित बेडवर बसली. त्या माणसाचा प्रत्येक टोमणा, प्रत्येक शब्द तिच्या हृदयावर बाणाप्रमाणे लागत होता. का तिचे हृदय त्या माणसासाठी धडधड करत होते. कदाचित लग्नानंतर थोडेसे आवडणे आणखीनच खोल झाले होते. कुठेतरी तिला असे वाटत होते की त्या माणसासोबत आयुष्यभर बायको बनून राहावे. दियाचे अश्रू झऱ्यासारखे वाहत होते. आरशासमोर उभा ऋषिकेश आपले केस ब्रश करत होता. भावनाप्रधान स्वरात तो दियाला म्हणाला, आज रात्रीच्या पार्टीत माझी डील फायनल होईल आणि आपला हा करार देखील त्यानंतर संपेल. तू मुक्त होशील. बेडवर बसलेली पुस्तक वाचणारी दिया, तिचा पानं फिरवणारा हात थांबला. तिचे डोळे झटकन ओले झाले. तिचे ओले डोळे ऋषीपासून लपवण्यासाठी तिने पुस्तकावरच लक्ष केंद्रित केले. आरशात दिसणाऱ्या तिच्या प्रतिमेकडे पाहत ऋषी जळक्या स्वरात म्हणाला, तुला खूप आनंद होत असेल ना? आज ज्या माणसाशी बोलणे देखील तुला आवश्यक वाटत नाही,
त्याच्या सानिध्यापासून तुला मुक्ती मिळत आहे. दिया अश्रू गिळून हसत म्हटले, होय, मी खूप आनंदी आहे. आता शेवटी मी मुक्त होणार आहे. ऋषीने तिच्या त्या हसण्याकडे तप्त नजरेने पाहिले. जा मग, तयार हो. आज तुझा दिवस आहे, स्वातंत्र्याचा. त्याने शेवटचे शब्द चावतच उच्चारले. दियाने होकारार्थी मान हलवली आणि बाथरूममध्ये जाऊन दार लावून घेतले. आता ती आणखी अश्रू रोखू शकत नव्हती. ऋषीने टेबलवर मुक्का मारला आणि आरशातील स्वतःच्या प्रतिमेकडे टक लावून पाहिले. त्याचे डोळे लाल होते, चेहरा फिका पडला होता आणि चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तीव्र अस्वस्थतेने ग्रासलेल्या ऋषीने त्याचा टाय सैल केला. एवढ्यात दरवाजा वाजला. त्याने आत येण्याची परवानगी दिली. ऋषीचा पर्सनल सेक्रेटरी होता. म्हणाला, सर, हे मॅमचे कपडे आहेत. आजच्या पार्टीसाठी त्यांनी यातून काही निवडायचे आहेत. ऋषीने कपड्यांकडे एक नजर टाकली आणि त्याचा राग आणखीनच वाढला. ते अर्धे उघडे गाऊन आणि छोटे कपडे होते. ऋषी हाताच्या मुठी दाबत रागात म्हणाला, माझी पत्नी असे कपडे कधीच घालणार नाही. मी तुला आधीच चेतावणी दिली होती. मग तू हे सर्व का आणलंस? ऋषीचा पर्सनल सेक्रेटरी माफी मागत म्हणाला, सर, सध्या फक्त हेच उपलब्ध आहेत. पूर्वेकडील पोशाख इथे नाहीत आणि आपल्या पार्टीला उशीर होत आहे. ऋषी थंड आवाजात ऑर्डर देत म्हणाला, कितीही उशीर का होईना, माझी पत्नी हे अयोग्य कपडे कधीच घालणार नाही. जा आणि जे मागितले आहे तेच आण. बाथरूमच्या दाराजवळ उभ्या असलेल्या दियाचे जग या शब्दांनी उलटपुलट झाले. दियाच्या ओठांवर एक हसू आले. तिचे डोळे देखील आनंदाने हसत होते. काश ऋषीने म्हणावे की आमच्यात काही करार नाही. ती माझी बायको आहे आणि मी तिचा नवरा आहे. आमचे नाते फक्त काही दिवसांचे नाही तर आयुष्यभराचे आहे. थोड्याच वेळात ऋषीच्या सूचनेनुसार पारंपरिक भारतीय पोशाख त्याच्या बेडवर होते. साधेपणाने सजलेली दिया ऋषीकडे न बघता तिचे कपडे निवडू लागली. कपडे घेऊन ती बाथरूमकडे वाटचाल करू लागली. ऋषी सिगारेटच्या धुराने आपल्या जळत्या हृदयाला आणखीन जाळत होता. त्याने मुठ्ठी दाबली आणि एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. तो हॉटेलच्या लॉबीत बसून दियाची वाट पाहत होता. ब्युटिशियन निघून गेल्यानंतर जेव्हा दिया खोलीतून बाहेर आली तेव्हा हवेत तोच चंदनाचा सुगंध पसरला जो नेहमी ऋषीला विचलित करायचा. तो सुगंध जाणवताच ऋषीने मान वर केली आणि त्याचे डोळे विस्फारले. गडद लाल रंगाच्या वेल्वेटची जमिनीपर्यंत पोहोचणारा ड्रेस, हलक्या मेकअपमध्ये सजलेला तिचा नाजूक चेहरा आणि सैल केस. दिया एखाद्या देवीपेक्षा कमी दिसत नव्हती. ती सावकाश सावधगिरीने त्याच्याकडे येत होती. हवा थांबल्यासारखी झाली. आवाज कुठेतरी दूर गेला आणि त्या क्षणी जणू काही संपूर्ण जगात फक्त ते दोनच लोक शिल्लक होते. दियाचे प्रत्येक पाऊल ऋषीच्या हृदयाच्या गतीने जुळत होते. त्याचे हृदय वेगाने धडकत होते, जणू काही म्हणत होते, आता हे हृदय माझे नाही तर दियाचेच झाले आहे. तो दियाला म्हणाला, चल दिया, निघायचे? त्याच्या आकर्षक नजरांना बघून अस्वस्थ होऊन दियाने हळुवारपणे उत्तर दिले, हो चला. तिचा आवाज ऐकून ऋषी शुद्धीत आला. त्याने आपला हात पुढे केला आणि दियाचा हात धरला. दोघे बाहेरच्या दिशेने निघाले. दियाने ओल्या नजरेने स्वतःच्या हातात असलेला त्याचा हात बघितला. कदाचित हा त्या माणसाचा शेवटचा स्पर्श होता. यानंतर त्यांच्या दरम्यान फक्त अंतर आणि वियोग शिल्लक राहिला होता. ऑफिस पार्टी त्याच्या अंतिम टप्प्यात होती. तिथल्या मीडियाला पाहून ऋषी नव्हे पण दिया नक्कीच घाबरली होती. जर त्यांच्या नात्याची सत्यता बाहेर आली असती तर ही बातमी आगीसारखी पसरली असती, पण सौभाग्याने तसे काही झाले नाही. आता ते दोघे हॉटेलच्या खोलीत एकटे होते. ऋषीचे तोंड काचेच्या भिंतीकडे होते तर दियाचे लक्ष समोर ठेवलेल्या घटस्फोटाच्या कागदपत्रांवर केंद्रित होते. ऋषी थंड पण कठोर आवाजात म्हणाला, सही कर. मग माझा सेक्रेटरी तुला विमानतळावर सोडून येईल. त्यानंतर तुला जिथे जायचे तिथे जाऊ शकतेस. त्याच्या डोळ्यात लालसरपणा होता आणि चेहऱ्यावर अस्वस्थता पसरली होती. मीडियाला कदाचित कळले असेल की मी तुमची पत्नी आहे. तुम्हाला अडचण येईल. हा कदाचित दियाकडून थांबण्याचा शेवटचा प्रयत्न होता. तिचे बोलणे ऐकून ऋषी दोन्ही हात पॅन्टच्या खिशात घालून म्हणाला, त्यांची काळजी करू नकोस. मी त्यांच्याशी सामना करीन. दिया थरथरत्या आवाजात म्हणाली, जर मिस्टर रॉबिननी माझ्याबद्दल विचारलं तर? ऋषीने थंड आवाजात उत्तर दिले, विचारणार नाहीत.
आता माझी आणि त्यांची भेट होणार नाही. त्यांना फक्त डील निश्चित करायची होती. पुढे सर्व काही मी सांभाळून घेईन. त्याचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून दियाच्या डोळ्यातून अश्रू ढाळले. तिने थरथरत्या हातांनी पेन उचलला आणि कागदपत्रावर सही केली. मग उठून उभी राहिली आणि म्हणाली, गुड बाय मिस्टर ऋषिकेश देशमुख. आज मी तुमचं नाव घेऊ शकते. शेवटी आज आपल्या या बनावट नात्याचा शेवटचा दिवस आहे. स्वतःला दुःख देत हे बोलतच दिया झपाट्याने खोलीतून बाहेर पडली. बाहेर उभा असलेला सेक्रेटरी तिला घेऊन विमानतळाकडे निघाला. ऋषीने थकवा आलेल्या पावलांनी भिंतीजवळ जाऊन डोके काचेला टेकवले. त्याला त्याच्या गालावर काहीसा ओलावा जाणवला. त्याने बोटांनी ते स्पर्श केले. ते अश्रू होते. मी रडतोय का? ऋषी स्वतःशी बडबडला. ती निघून गेली होती आणि आता त्याला असे वाटत होते की कोणीतरी त्याचे हृदय मुठीत पकडूनच चांगलेच चिरडले होते. जणू काही त्याच्या अस्तित्वाचा काही भाग त्यापासून दूर गेला होता. त्याने एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, कारण आता श्वास घेणे देखील कठीण वाटत होते. तो सोफ्यावर बसला. तो चंदनाचा सुगंध, तो मादक स्पर्श, सर्व काही जणू अदृश्य झाले होते. मी चुकीचा होतो. ही क्षणिक मोहाची भावना नव्हती. तू नसल्यास असे वाटते की मी पुढचा श्वास देखील घेऊ शकणार नाही. जर ती फक्त मोहाची भावना असती तर तुला दुसऱ्याबरोबर पाहून मला ईर्ष्या वाटली नसती. मी तुझ्यासाठी इतका मालकीचा भाव का बनलो आहे? तो स्वतःशीच बोलत राहिला. हा मोह नाही आहे तर प्रेम आहे. हे जाणवताच ऋषी घटस्फोटाच्या कागदपत्रांकडे धावला. त्याचे डोके सतत नाही म्हणत हालत होते. त्याचे हात थरथरत होते. त्याने पानं फिरवली तर सहीच्या जागी काही शब्द लिहिलेले होते. मी तुमच्यापासून घटस्फोट घेऊ शकत नाही. वेगळे होणे माझ्यासाठी शिक्षा आहे. मला माहीत नाही कधी, कसे आणि का मी माझे हृदय तुमच्यावर देऊन टाकले. मी लोभी नाही आहे. माझ्या मजबुरीने मला तुमच्याकडे आणले. पण आता मी तुमच्यावर अमर्याद प्रेम करते. तुमची साथ कदाचित माझ्या नशिबात नसेल, पण तुमचे नाव मी स्वतःपासून काढू शकणार नाही. मी तुमच्यापासून खूप दूर जाईन, जेणेकरून तुम्हाला माझी सावली देखील सापडणार नाही. पण मी तुम्हाला माझ्या हृदयातून कधीच काढू शकणार नाही. माझा चेहरा आता कदाचित आयुष्यात पुन्हा कधीही पाहण्यास मिळणार नाही. टेक केअर ऋषी. काही शब्द लिहिले होते आणि या शब्दांनी ऋषीला जणू नवे जीवन दिले. तो वेड्यासारखा खोलीतून बाहेर पडला. विमानतळाच्या बाहेर गाडी थांबताच त्याने फोन कानाला लावला आणि वेगाने आत धावला. त्याचे करडे लाल डोळे अस्वस्थपणे कोणाला तरी शोधत होते. समोरून येणाऱ्या त्याच्या सेक्रेटरीला पाहताच ऋषी वेगाने त्याच्याकडे धावला. ऋषीने त्यांना अस्वस्थपणे विचारले, दिया कुठे आहे? तेव्हा सेक्रेटरी गंभीरपणे म्हणाला, सर, त्या वेटिंग एरियामध्ये होत्या. त्यांनी मला जाऊ दिले. त्यांची फ्लाईट 10 मिनिटात उड्डाण करणार आहे. सेक्रेटरीचे बोलणे ऐकून ऋषी वेगाने वेटिंग एरियाकडे वाटचाल करू लागला. त्याच्या नजरा तिला शोधत होत्या, पण ती तिथे नव्हती. ऋषीला हळूहळू त्याचा श्वास थांबताना जाणवत होता. तो तिथे उपस्थित असलेल्या स्टाफकडे गेला आणि म्हणाला, मला एक अतिशय महत्त्वाची घोषणा करायची आहे. जर थोडासा उशीर झाला तर माझी पत्नी मला सोडून निघून जाईल. कृपा करून हे खूप महत्त्वाचे आहे. स्टाफने त्याच्याकडे दयेने पाहिले आणि मान हलवून परवानगी दिली. पुढच्या क्षणी तो मायक्रोफोन समोर उभा होता. त्याचे ओले डोळे बाजूने पुसत तो म्हणाला, दिया. ती विमानतळाच्या एका कोपऱ्यात गुडघ्यात डोके घालून रडत बसली होती. ऋषीचा आवाज ऐकून तिने डोके वर केले आणि आजूबाजूला पाहिले. दिया, कृपा करून परत ये. माझी चूक झाली. मी तुला माझ्यापासून दूर नव्हतं करायला हवं. ज्याच्यावर प्रेम आहे त्याला आपल्यापासून दूर करणे खरंच मूर्खपणा असतो आणि मी तो मूर्खपणा केला आहे. मला माहीत आहे तू मला ऐकत आहेस. ऋषी तुझ्यावर त्याच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो दिया. तुझ्या अगोदर माझ्या आयुष्यात आलेल्या इतर मुली फक्त संपत्तीने प्रभावित होत्या, पण तू खरोखर वेगळी आहेस. माझी पत्नी असूनही तू माझ्याकडून कधीच काहीच मागितले नाहीस. मी माझ्या भावनांना क्षणिक मोहाची भावना समजत होतो, पण मी चुकलो होतो. हे क्षणिक मोह नाहीये, तर प्रेम आहे. प्रेम. मी तुझ्यावर प्रेम करतो. प्लीज परत ये दिया. मला माफ कर. माझी प्रत्येक चूक, प्रत्येक कमतरता तुझ्याशिवाय माझा श्वास छातीत अडकतोय. प्लीज परत ये दिया. ऋषी अश्रूंनी भरलेल्या आणि ओल्या आवाजात दियाकडे त्याचे खोल प्रेम आणि क्षमा याचना करत होता.
हा आवाज ऐकताच दियाला विजेचा जोरदार धक्का बसल्यासारखे झाले. ती लगेच उठली आणि पुढच्या क्षणी वाहणाऱ्या अश्रू आणि ओठांवरील हसू घेऊन धावतच ऋषीकडे धावली. सर, फ्लाईट निघून गेली आहे, तिथे उभ्या असलेल्या एका मुलीने निराश होऊन सांगितले. हे ऐकून ऋषी कोसळून पडल्यासारखाच झाला. त्याने जळत असलेले डोळे बोटांनी चोळत स्वतःला सावरले. तेवढ्यात दियाने हुंदके मारत धापा टाकत त्याला हाक मारली. ऋषीने एक क्षणही गमावला नाही आणि वीज गतीने तिच्याकडे वळला. तिला समोर पाहून जणू कोरड्या पडलेल्या नसांमध्ये पुन्हा जीव आला. त्याने ताबडतोब दियाला घट्ट मिठी मारली. दियाने त्याच्या मानेभोवती हात गुंडाळले, त्याच्या केसांवर ओठ ठेवले आणि हुंदक्यांसह जोरजोरात रडू लागली. ऋषी ओल्या आवाजात म्हणाला, तू गेली असतीस तर मी वेडा झालो असतो. मी कसा तुला जाऊ देणार होतो. माझे पाऊल वारंवार तुझ्याकडे परत येत होते. माझे हृदय वारंवार तुला हाक मारत होतं, परत ये दिया, परत ये. मी तुझ्यावर खूप प्रेम करते ऋषी. दिया हुंदके देत देत म्हणाली, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तो कराराचा कागद जाऊन पेटू दे. मला तू आयुष्यभरासाठी हवी आहेस. ऋषीने दियाचा चेहरा आपल्या हातात घेऊन गंभीरपणे तिच्या कपाळावर चुंबन घेतले. त्याच्या कृतीने दिया रडत रडत हसू लागली. नंतर दोघांनी त्यांच्या पालकांसमोर संपूर्ण सत्य मांडले. आता काहीही लपवण्याचा काही उपयोग नव्हता. दोन्ही कुटुंब खूप नाराज झाली, परंतु तरीही हे जोडलेले नाते तोडणे योग्य नाही असे त्यांना वाटले. दुसरीकडे अंजू तिच्या नवऱ्याच्या या आग्रहामुळे की ती दियाकडून पैसे घेऊन त्याला द्यावे, ती एकटी तिच्या मुलासोबत सुखी होती. लग्नानंतरच तिला जाणवले की तिने चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले होते, ज्याला फक्त संपत्ती आणि पैशाची इच्छा होती. तुम्ही पूर्ण 20 मिनिटे उशिरा आलात. दिया लाल भडक साडीत पूर्णपणे तयार होऊन रागाने टक लावून ऋषीला पाहत होती. माफ कर जान, ऑफिसमध्ये काही महत्त्वाचं काम होतं. आपली राजकुमारी झोपली आहे का? ऋषीने प्रेमळ स्वरात विचारले. हो, झोपली आहे. तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवण लावते. दिया खोलीतून बाहेर पडणार होती. तेवढ्यात ऋषीने तिचे मनगट धरून जवळ ओढले. दिया लाजून लाल झाली. चेहरा खाली घालून ती नाव घेऊन विरोध करू लागली. तुझा कोणताही विरोध आता कामाचा राहिलेला नाही, ऋषी चेष्टेच्या स्वरात बोलला आणि तिच्या चेहऱ्यावर झुकत तिला स्वतःमध्ये समाविष्ट केले. दोघांच्या डोळ्यातील भावना शब्दात व्यक्त करणे शक्य नव्हते. तो क्षण, ती जाणीव जणू श्वास थांबल्यासारखी होती. सर्वत्र फक्त शांतता आणि हृदयाच्या धडधडण्याचा आवाज घुमत होता. त्यावेळी दोघांच्या दरम्यान फक्त एकच गोष्ट शिल्लक होती, साथ, शांतता आणि अपूर्ण प्रेमाची पूर्तता. शेवटी आपल्याला हाच धडा मिळतो, खरे प्रेम फक्त दिखावा किंवा संपत्तीसाठी नसते. अडचणी आणि गैरसमज आपल्याला खऱ्या भावनांचे महत्त्व समजावून देतात. आपल्या नातेसंबंधांवर विश्वास ठेवा आणि आपल्या हृदयाचे ऐका, कारण तेच आपल्याला खरे सुख आणि प्रेम देऊ शकते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आशा आहे की ही कथा आपल्याला हृदयाला स्पर्श करेल. तुम्हाला यातला कोणता क्षण आवडला तो मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.